त्यांचा इथे आपण सन्मान करूया। साईनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आकाश गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। मानेरे गावचे उद्योजक आहेत आकाश गायकर साहेब आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। आकाश गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय। त्यानंतर युवा सेना विभाग प्रमुख हनुमान शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत आणि हनुमान शिंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। राजू दादा गायकर आणि साईनाथ दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। हनुमान शिंदे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यानंतर शाखा प्रमुख अशोक भाग्यवंत साहेब उपस्थित आहेत आणि अशोक भाग्यवंत साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। चला भडवल बी प्लस संघ आपण बॅट्समन पाठवा। 4 ओव्हरची मॅच विनर विनर या दोन टीम मध्ये हा सामना। जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय होईल। साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय। पिंटू दादा पाटील दिलदार मनाचा राजा माणूस, समालोचकांवरती नेहमीच त्यांचं प्रेम राहिलेलं आहे सोनू बांगर आणि त्यांचा कटआउट आपण पाहू शकाल समोर देखील आहे आणि प्रेक्षकांवरती देखील त्यांचं प्रेम आहे। पिंटू दादा पाटील यांचा इथे आपण करूया सन्मान। पिंटू दादा पाटील गोरसई बी संघाचे डाय हार्ट फॅन। जेव्हा जेव्हा संघ या विभागामध्ये येतो गोरसई बी संघ पुरस्कर्ते आहेत त्या टीमचे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय। काल थोडेसे नाराज झाले असतील ज्याप्रमाणे सामना ते पराभूत झाले। यस, ऐकूया आपण सोनू बांगर यांचा आवाज। यंदा कर्तव्य आहे। थैंक यू सो मच रोशन संदे, थैंक यू सो मच नितिन जी कालन। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। चलते मैदान के ऊपर फिर से एक बार सभी का स्वागत। दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय करते हुए बिल्कुल साईनाथ पाटिल आयोजित यानी कि साईनाथ पाटिल फाउंडेशन आयोजित एचपी ग्रुप ट्रॉफी 2026 का पर्व आज इस प्रतियोगिता की चौथी रात्रि और ये सेकेंड राउंड का पहला मुकाबला दोस्तों शुरू होने जा रहा है। एक तरफ बड़वल बी टीम और उनको 5 डेरी से मुकाबले में टीम उम्बारली। चलिए बिल्कुल टॉस जीता और उम्बारली टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और न्यौता दिया बल्लेबाजी के लिए बड़वल बी टीम को और सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर पहुंच चुके हैं। एक तरफ होगी समीर जिन्होंने पिछले मुकाबले में क्या बल्लेबाजी की थी, वो सभी सेकंड के ऊपर गेंदबाजी की कमान संभालते हुए जूनियर प्रेम मुकाबले को आगाज। गेम इज ऑन। पहली गेंद और पहली गेंद यॉर्कर का प्रयास किया। ऑन साइड में खेलते हुए शॉर्ट मिडाउन में खिलाड़ी मौजूद होंगे और पहली गेंद के ऊपर सिंगल आते भी सिंगल से खाता खोलते हुए बल्लेबाज समीर। 1 रन कंप्लीट होते भी निजी खाता भी खोलते हुए शॉर्ट मिडाउन में बिल्कुल प्रेम वहां पर थे। बहुत ही बड़े खिलाड़ी है प्रेम भी उम्बारली टीम के। और दूसरी तरफ जूनियर प्रेम, जूनियर और सीनियर यानी कि 2 प्रेम हो गए उम्बारली टीम में। पावर पे का ओवर 4 ओवर का ये मुकाबला। गेंदबाज फिर से एक बार तैयार प्रेम ओवर द विकेट। और ये देखिए स्लोवर वन गेंद थी बिल्कुल बाउंसर, स्लोवर वन बाउंसर का इस्तेमाल किया लेकिन बल्लेबाज ने भी जाने दिया गेंद को। हाइट फैक्टर ज्यादा थी शायद बताते हुए अंपायर और वाइट बॉल का इशारा किया। तो काफी हाइट फैक्टर थी इस गेंद में और 1 पावर दी ओवर बताते हुए यानी कि फर्स्ट बाउंस की पहले बाउंस की वार्निंग भी देते हुए अंपायर। रन संख्या 2 के ऊपर पहुंचती भी स्ट्राइक रोटेट भी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज राकेश पाटिल आएंगे। एक राकेश पाटिल मैदान के अंदर है तो दूसरे राकेश पाटिल हमारे मंच के ऊपर है यानी कि जिनके कंधे के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी है इस प्रतियोगिता की वो हमारे मांगरोल गांव के राकेश पाटिल। ओवर की अगली गेंद यॉर्कर का प्रयास फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश की। शॉर्ट मिडाउन में फिर से एक बार गेंद पहुंची। प्रेम वहां पर मौजूद थे। फिर से एक बार सिंगल खाता खोलते हुए राकेश पाटिल और सिंगल के माध्यम से टोटल आगे बढ़ चुकी है 3 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। बहुत ही बड़ा मुकाबला, दोनों टीमें बड़ी है। एक तरफ जाबाज तो दूसरी तरफ जिगरबाज,
जाबाज परम जिगरबाग से बीच में चलता हुआ ये बड़ा संघर्ष और ये बड़ा मुकाबला। ओवर की अगली गेंद और ये देखिए उठाने की कोशिश, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है। पावर प्ले शुरू है। गेंद मिड विकेट सीमा रेखे के बाहर, समीर के बल्ले से पहला शानदार चौका। थैंक यू सो मच। 4 रन बने और बहुत ही बढ़िया धुन भी बजाते हुए बिल्कुल डीजे मास्टर गणेश पाटिल, उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। रन संख्या तेजी से बढ़ते भी 7 के ऊपर ये चौका था बल्लेबाज समीर के बल्ले से। पिछले मुकाबले भी चौके बहुत लगाए थे इस खिलाड़ी ने। और ये देखिए स्लाइस किया गेंद को, पावर पे फिर शुरू है। गेंद निकल चुकी है, कवर सीमा रेखे के बाहर, समीर के बल्ले से लगातार दूसरा चौका। समीर ने और इस मुकाबले में भी चौके लगातार आते हुए 2 चौके आते हुए रन संख्या चौके की मदद से 11 के ऊपर पहुंचती भी महंगे साबित होते हुए प्रेम। पटकी भी गेंद पीछे खेला, हुक किया, दिशा दी गेंद को और गेंद निकल चुकी है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर। लगातार 3 चौके, चौके की हैट्रिक समीर के बल्ले से। चौकी की हैट्रिक होगी इस प्रतियोगिता की। रन संख्या 15 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। क्या बल्लेबाजी कर रहे हैं, जिस तरह से बिल्कुल यहां से गेंदबाजी करने वाले टीम उम्बारले टीम के सामने जानते हैं समीर भी एक अच्छी टारगेट लगानी होगी और उसी के माध्यम से ये बड़ी शुरुआत अपनी टीम के लिए करते हुए समीर। रन संख्या 15 रन, आखिरी गेंद इस ओवर की शेष। चलिए आखिरी गेंद शेष प्रेम, जूनियर प्रेम तैयार होते हुए। और ये देखिए आखिरी गेंद थी, जानते थे समीर सॉफ्ट हैंड से खेला गेंद को, यॉर्कर का प्रयास था और जल्दबाजी नहीं कर रहे, पूरी तरह से सेंसिबल क्रिकेट खेलते हुए यानी कि दिमाग का इस्तेमाल भी करते हुए। और बल्लेबाज समीर और ओवर का समापन रन संख्या 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर बड़बल बी टीम। से बड़बल टीम के लिए बिल्कुल प्राइज रहती भी लगातार 3 चौके, लगातार 3 छक्कों के लिए 1000 का इनाम होगा। कई सारी धनराशि आएंगी और धनराशि एक ही बार पुकारी जाएगी जब 2 चौके या फिर 2 छक्के लगेंगे, उसके बाद में हम अनाउंसमेंट करेंगे, क्योंकि यहां से बिल्कुल मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण है। पहला ओवर का खेल समाप्त, रन संख्या 16 रन, 3 मिनट हो चुके इस ओवर के लिए। अच्छी यहाँ पर गेंदबाजी की, जल्दी खत्म किया ओवर को। अब गेंदबाज सीनियर प्रेम आते हुए और पहली गेंद सामने खेलते हुए लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद, यहां से सिंगल कंप्लीट, दूसरे के लिए पलटे, क्या 2 रन कंप्लीट हो पाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, विकेट के ऊपर अच्छी दौड़ दोनों बल्लेबाज के बीच में और 2 रन कंप्लीट होते हुए। मेडन ओवर के लिए 1100 रुपए का इनाम, उसके बाद में लगातार 3 छक्कों के लिए हैट्रिक के लिए बिल्कुल विकेट हैट्रिक के लिए भी इनाम होगा 1100 रुपए। साईनाथ दादा पाटिल इनके जन्मदिन के लिए माध्यम से बिल्कुल अशोक दादा भाग्यवन अंबेगांव के बिल्कुल इनकी तरफ से ये इनाम दिए जाएंगे। और बिल्कुल यहां से देखना होगा, जाने दिया गेंद को अंपायर की तरफ देखते हुए बल्लेबाज, लेकिन अंपायर कहते हुए कि अंदर से गई गेंद, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। स्वर्लेग के अंपायर ने शायद वाइड गेंद दी है, इशारा किया है बिल्कुल, और ये वाइड गेंद होगी। मेन अंपायर बताते हुए चलिए, स्क्वेरलेग के अंपायर ने इशारा किया और वाइड के लिए रिव्यू नहीं है। प्रेम आपके पास
तो ये वाइड गेंद होगी और आखिरी फैसला अंपायर का। रन संख्या 19 रन। खऱ्या अर्थाने राजेश दादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि 40+ गटासाठी त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने साईनाथ दादा पाटील, रविदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं लाख लाख आभार. अविनाश सर या इकडे 2 मिनिटं आपण अविनाश सर तिसरे पंच व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. के ऊपर पहुंचा स्कोर। उठाने की कोशिश थी, गेंद हवा में, फील्डर काफी दूर है, नहीं पहुंच पाएंगे। एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद पहुंची, जब तक गेंद को फील्ड करे, उठाए फेंके, तब तक 2 रन कंप्लीट होते हुए। इस ओवर में शुरुआत अच्छी की जरूरी, बिल्कुल गेंदबाज प्रेम ने रन रोकने की कोशिश कर रहे, बल्लेबाजों को शांत रखने की कोशिश कर रहे हैं। साइड पे बल्लेबाज समीर होंगे 7 गेंद के लिए। 18 के ऊपर अब तक बल्लेबाजी कर रहे समीर। ये फुल टॉस गेंद, ये गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। गेंद निकल चुकी है मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, लगातार चौके, उसके बाद में समीर के बल्ले से शानदार छक्का। की थी बिल्कुल, गेंदबाज ने फुल टॉस गेंद डाली और ये छक्का लगा दिया। फुल टॉस गेंद के ऊपर पूरी तरह से फायदा उठाते हुए बल्लेबाज समीर। रन संख्या 27 रन बन चुके हैं। चलिए बिल्कुल ये छक्का आता बार। रन संख्या 27 रन। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, फिर से एक बार उठाने की कोशिश। इस बार ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, चिड़िया चुद गई खेत में। लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद, बढ़िया कैच, फील्डर वहां पर थे मेघनाथ, कोई गलती नहीं है। पहली विकेट मैदान से बाहर। समीर बैक टू द डगआउट। बडवल भी टीम को बत्ती मांगरुळ गावचे समाजसेवक निलेश दादा पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल। मी आमच्या आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभासे निलेश दादा पाटील यांचा सन्मान करावा। नए बल्लेबाज उमेश आए 3रे नंबर पे बल्लेबाजी के लिए, लेकिन जो शुरुआत चाहिए थी वो शुरुआत अपनी टीम के लिए जरूर की। बल्लेबाज समीर ने शानदार बल्लेबाजी, 3 चौके, उसके बाद में एक छक्का लगाया और अब सफलता मिलती भी सीनियर प्रेम को। गेंदे हो चुकी है। इस ओवर की बात करेंगे तो 4 गेंदें 11 रन अब तक खर्च किए। ओवर की अगली गेंद फिर से एक बार तैयार होंगे प्रेम। चलिए शायद इंजर्ड खिलाड़ी और 12वें खिलाड़ी जाएंगे, 12वें खिलाड़ी जाएंगे बिल्कुल। इंजर्ड खिलाड़ी और आपको आना है, अब ट्वेल्थमैन की भूमिका आपको निभानी होगी। चलिए 27 रन के नुकसान के ऊपर नए बल्लेबाज उमेश सेकंड पे होंगे। प्रेम वापसी करने की कोशिश करते हुए एक छक्का खाने के बाद चलता किया बल्लेबाज समीर को। इस ओवर की इसी बीच अगली गेंद, सीनियर प्रेम भोईर तैयार, ओवर द विकेट। और ये देखिए कितनी रफ्तार थी गेंद में, गति से बीट किया, वाइड यॉर्कर का प्रयास किया और डॉट गेंद की समाप्ति। ये देखिए एक्शन रिप्ले, ओवर द विकेट आए और ये देखिए वाइड यॉर्कर का प्रयास सफल होते हुए बहुत ही बढ़िया गेंद, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। आखिरी गेंद शेष इस ओवर की,
5 गेंदे 11 रन, एक सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज प्रेम भोईर। एज लगी पीछे जाती भी गेंद, शॉट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद, रोकने की पूरी तरह से कोशिश, आखिरी क्षणों में गेंद को रोका, राजकुमार वहां पर थे और ओवर का बाद समापन 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुकी है बडवल बी प्लस टीम 28 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा। टीम नागाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सापेची वाडी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी नक्कीच रिपोर्टिंग करायचं आहे। त्रिशा बिल्डर्स चाफेची वाडी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय का आणि माहिरा 11 नागाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईन व्हायचं लगेच टॉस बॉक्स मध्ये। बघा लक्ष असू द्या, मी पहिल्या मॅच पासून सूचना करतोय ड्रिंक्स ब्रेकर साठी 12 पॅन जातील मैदानाच्या आतमध्ये, ते लगेच गेले पाहिजेत। 2 षटकानंतर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक असेल, त्याच्यानंतर 5 ओव्हरची मॅच असते तर 3 षटकामध्ये ब्रेक होईल आणि ते रेडी राहायचं आपण, किंवा या ठिकाणी एखाद्या वेळेस वेळ नसेल तर पाणी या ठिकाणी नक्कीच दिलं जाणार नाही, या सूचना असतील। थैंक यू सो मच। 28 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम भडवल बी प्लस, और अब यहां से तीसरा ओवर गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए यश आते हुए, यश पाटिल उमेश के लिए गेंद कवर में खेलते हुए, शॉट अच्छा है, फील्डर मौजूद, एक हाथ से रोकने की कोशिश, बढ़िया फील्डिंग, अंतिम मोमेंट में गेंद को रोका और यहां से जब तक थ्रो करे तब तक 2 रन कंप्लीट होते हुए और टोटल भी आगे बढ़ते भी 30 के ऊपर, 30 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। ये स्कोर अच्छा है, बिल्कुल 4 ओवर का मुकाबला है, 50 या फिर 55 तक शायद पहुंच पाएगी बडबर बी प्लस टीम। यस ओवर द विकेट, सामने खेलते हुए ऑन द कारपेट, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद होंगे, प्रेम वहां पर मौजूद, और ये अच्छी फील्डिंग, एक ही रन से संतुष्ट होना पड़ा। अच्छी शुरुआत करते हुए गेंदबाज यश पाटिल, 2 गेंदें 3 रन, टोटल 31 31 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर। बहुत ही बड़ी प्रतियोगिता, बिल्कुल साईनाथ पाटिल फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप ट्रॉफी दोस्तों आप एंजॉय कर रहे हैं। कई सारे दर्शक ऑनलाइन भी जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे। ये देखिए सामने खेलने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर मौजूद, और ये जूनियर प्रेम थे बल्लेबाज के पारी का, और यश पाटिल को मिलती हुई सफलता। आउट, ये दूसरा झटका लगता हुआ, जैसे ही समीर आउट हुए ना उसके बाद में रन नहीं आ रहे, सिंगल डबल के माध्यम से अब आगे बढ़ती भी टीम बडवर बी प्लस। और आप यहां से नए बल्लेबाज 4थे नंबर पे आएंगे बल्लेबाजी के लिए, पंकज आते हुए। ये अच्छी कैच, बिल्कुल जजमेंट अच्छी थी, एक्शन रिप्ले में दिखाते हुए जूनियर प्रेम को, गेंदबाजी भी बहुत ही अच्छी, उतनी बढ़िया फील्डिंग। पंकज आते हुए कैसे बल्लेबाजी करेंगे मिडल ऑर्डर में, अब यहां से रनों की जरूरत है, बड़ी शॉट की तलाश होगी। सामने खेलते हुए शॉट अच्छा, वी शेप में खेला हुआ स्ट्रोक, गोली के रफ्तार से गेंद निकल चुके लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से, सीमा पार 4 रन। गोली की रफ्तार से गई गेंद, बहुत रफ्तार थी, मौका नहीं मिला दोनों फील्डर को, एक तरफ लॉन्ग ऑन में थे सीनियर प्रेम, दूसरी तरफ लॉन्ग ऑफ में थे जूनियर प्रेम। और गति में परिवर्तन, चेंज ऑफ पेस, इस गेंद के ऊपर बल्लेबाज को बीट किया पूरी तरह से, डॉट गेंद की समाप्ति होती हुई टोटल स्कोर 35 रन बन चुके हैं। ओवर की बात करेंगे तो 5 गेंदे 7 रन, ये ओवर अब तक अच्छा रहा है टीम उम्बारली के लिए। उम्बारली टीम बिल्कुल स्वर्गीय यसुबाई भोईर इनके नाम से खेलती हुई। आखिरी गेंद ये भी पड़ने के बाद टर्न होती भी, बल्लेबाज को चकमा दिया, डॉट गेंद की समाप्ति,
सफल ओवर की समाप्ति, क्योंकि इस ओवर में विकेट चटकाई यश पाटिल ने 1 और 7 रन खर्च किए। 3 ओवर के समाप्ति के बाद बड़वल बी प्लस टीम पहुंची 35 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। मौके कितने भी मिले लेकिन आखिर में धोखा ही मिलता है गणेश। तो आखिर में बिल उसे भी जाना पड़ता है, आखिर में इसी का सहारा लेना पड़ता है गणेश। एक दौर से हम गुजरे गणेश, रोशन संधे जानते हैं। 35 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। चलिए 5 खेलना है और अब शायद एंटर होते हुए जो इंजर्ड हुए खिलाड़ी अब मैदान के अंदर एंटर होते हुए। मेघनाथ सिंगल रहो खुश रहो, यही एक रास्ता है गणेश। और चलते मैदान के अंदर ये देखिए बिल्कुल इस बार मुकाबले शुरू हुए और कई बच्चे पबजी भी खेल रहे हैं, उनको कवर किया जा रहा है। 35 रन 3 ओवर के समाप्ति के बाद आखिरी ओवर गेंदबाज डेट ओवर में आते हुए सोमनाथ भोईर, बहुत ही अनुभवी गेंदबाज है, एक अच्छे खिलाड़ी बिल्कुल सोमनाथ आते हुए। सामने बल्लेबाज उमेश अब भी शांत दिखाई दे रहे, 4 गेंदें खेली, 4 के ऊपर बल्लेबाजी कर रहे। अब यहां से क्या बड़े हिट लगा पाएंगे इस आखिरी ओवर में। ये मलिंगा के एक्शन आप देख सकते हैं, बिल्कुल सीनियर खिलाड़ी सोमनाथ। और यहां से गेंद एक्स्ट्रा कवर रीजन में जाते भी सिंगल मिली, सिंगल के माध्यम से टोटल 36 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर। शुरुआती जब उम्बारली टीम खेलती थी तो सचिन भोईर और ये गेंदबाज सोमनाथ भोईर इनका बहुत ही नाम था। और अब भी शायद सोमनाथ भोईर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी क्रिकेट खेलते हैं। पंकज स्ट्राइक एंड के ऊपर होंगे इस ओवर की अगली गेंद। फिर से एक बार वही खिलाड़ी और वही दिशा एक्स्ट्रा कवर रीजन में, और यहां से फिर से एक बार सिंगल। रन संख्या 37 रन। पहले ओवर में रन आए थे, बिल्कुल नबीन हमें बताएंगे 16 रन, उसके बाद में दूसरे ओवर में 12 रन आए थे। 2 ओवर में पूरी तरह से मजबूत थी टीम इस मुकाबले में बड़वल बी प्लस। उसके बाद में बिल्कुल 7 रन आए, तीसरा ओवर बहुत ही अच्छा था यश का। और अब सोमनाथ भी अच्छी गेंदबाजी करते हुए रन पूरी तरह से रोकने की कोशिश। यॉर्कर का प्रयास, सटीक यॉर्कर थी, ऑफ साइड में खेलते हुए लॉन्ग ऑफ रीजन में गेंद पहुंची। जब तक गेंद को उठा फेंके, मौका था, गेंद को पकड़ नहीं पाए, कनेक्ट नहीं कर पाए, शायद रनआउट विकेट बन सकती थी, लेकिन 2 रन कंप्लीट होते हुए और 2 रन की मदद से रन संख्या 39 पे पहुंची। 39 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। ये ओवर की शुरुआत अच्छी हो चुकी है, 3 गेंदे और अब तक 4 रन खर्च किए सोमनाथ भोईर ने। 12वें खिलाड़ी जाएंगे। चलिए जो पबजी खेल रहे थे उनके लिए बिल्कुल एक सॉन्ग लगाएंगे हमारे डीजे मास्टर। प्रतियोगिता देखने के लिए भी आए हैं, उसके बाद में साइड में बैठ के पबजी भी कर रहे हैं। कर क्या रहे? 3 गेंदों का खेल शेष, बल्ला चेंज किया और शायद क्या आप यहाँ पर बड़े शॉट लगा पाएंगे। जैसे MS धोनी आखिरी मोमेंट में अपना बल्ला चेंज करते थे तो वैसे देखने को मिला। अब यहां से बल्ला चेंज किया है, उठाने की कोशिश थी, बहुत ही रफ्तार भरी गेंद, नीचे रहती भी पूरी तरह से, विकेट कीपर भी नीचे बैठे थे गेंद को पकड़ने के लिए। डॉट गेंद की समाप्ति। ये खासियत है इस खिलाड़ी की, सोमनाथ भोईर की, डेड ओवर स्पेशलिस्ट, बहुत ही अनुभवी खिलाड़ी है और अनुभव पूरी तरह से यहाँ पर लगाते हुए इस मैदान के अंदर इस मुकाबले में लगातार यहाँ पर अच्छी गेंदबाजी। 2 गेंदें शेष। ऑन साइड में खेले, स्ट्रोक शॉट अच्छा है, लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद, थोड़ी सी मिसफील होती भी प्रेम आएंगे, गेंद को उठाए फेंके, मौका था 2 रन लेने का और आसानी से 2 रन कंप्लीट। इस ओवर में एक भी बड़ी शॉट नहीं है, 5 गेंदें हो चुकी है और टोटल रन 6 खर्च किए, यानी कि यहां पर इकोनॉमिकल ओवर डालते हुए गेंदबाज सोमनाथ भोईर। आखिरी गेंद शेष, टोटल रन 41, 41 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम बड़वल बी प्लस।
चलिए अगला मुकाबला चाप्याची बाडी टीम तैयार रहना आपको। एक्स्ट्रा कवर रीजन में तीसरी दफा जाती भी गेंद, खराब फील्डिंग, रोक सकते थे अब भी, मौका था लेकिन यहां से आखिरी गेंद के ऊपर गलती और ये चौका दावा। ओवर का बाद समापन, पहला सत्र कंप्लीट। बल्लेबाजी करते हुए भड़वल B+ ने बनाए कुल मिला के 45 रन और 40 रन का लक्ष्य होगा टीम स्वर्गीय यसुभाई भोईर उम्बारली टीम के सामने। दोकऱ्या सर टीमचे कॅप्टन आपल्याला पाहतोय एका बाजूला नागाव आणि दुसऱ्या बाजूला बघू शकाल साप्याची वाडी अशी मॅच 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल आणि आपण पाहतोय त्याचा कटआउट तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतोय। श्री काशीनाथ पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे त्यांचं आगमन झालंय खऱ्या अर्थाने। आतापर्यंत रोशन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत ज्यांनी 92 टू व्हीलर बाईक ज्यांनी स्पॉन्सर केले ते आपले सर्वांचे लाडके काशीनाथ पाटील यांचं इथे आगमन होत असताना त्यांचा कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। त्यांच्या सभेत आपण पाहतोय आमचे मित्र राममाळी यांचे आगमन झाले, त्यांचे या हार्दिक हार्दिक स्वागत। दादांचा संपूर्ण मित्र परिवार मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव विरुद्ध चाफ्याची वाडी साफेवाडी आणि या नागावमध्ये आपण लगेच टॉस केला। मी काशीनाथांना विनंती होतो की आपणच या। एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि कालच आपण पाहिलं सतीश दादा पाणी स्मृती चषक मध्ये 92वी बाईक त्यांनी पुरस्कृत केली आणि इतकं सोपं नाहीये। फक्त कल्याण डोंबिवली नाही तर भिवंडीमध्ये सुद्धा दादांची चर्चा आहे। हेड असा कॉल केलाय आणि हेडच आलेलं आहे। दादांना विनंती असलेल्या व्यासपीठाची विनंती करतो। चाफेवाडी टीम टॉस जिंकले, 5 ओव्हरची मॅच आहे। चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल, काय नाही असेल। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, याच्या मागचं रहस्य काय की नाईट स्पर्धा आहे त्यामुळे की तुमच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे। शुभेच्छा असतील। टॉस इथे जिंकले चाफेवाडी या टीमने आणि त्यांनी सांगितले या मॅच मध्ये मी बॅटिंग करू, त्यामुळे मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव योगेश मात्रे पुरस्कृत संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल। कालच मयूर पिसेकरच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ क्वालिफाय सुद्धा झालेला आहे। काशीनाथांचे आगमन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। दादांचा आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय। सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे, आतापर्यंत मी मगाशीच उल्लेख केला 92 बाईक आतापर्यंत दादांनी पुरस्कृत केलेल्या आहे। आताच काल जी स्पर्धा झाली सोनू सतीश दादा पाणी स्मृती चषक नेजे ग्राउंड मध्ये ज्यांनी ती बाईक जिंकली एडुटे संघाचा फलंदाज आपण पाहिलं तर प्रदीप काळन ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया रोशन संते एक अप्रतिम समालोचक घारिवलीचे, ऐकूया त्यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये। सर या दरम्यान भास्कर चिकनकर आणि आदरणीय अभिमन्यू भास्करबाई चिकनकर आणि अभिमन्यू चिकनकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल कार्यसम्राट उपसरपंच कार्यसम्राट समाजसेवक जनसेवक आदरणीय काशीनाथ दादा पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना पाहायला मिळत आहेत सर्व प्रेक्षकांना। आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या माध्यमातून खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे आणि या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभती आहे, त्यांचं आपण करूया स्वागत। सेहेचाळीस धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये। स्वर्गीय येसुबाई भोईर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, त्याच्यावरती मिळते एक धाव। 24 चेंडू आणि 46 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये उंबारली या टीमला। उंबारली आणि भडवल B+ या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये एक सामना जिंकलाय। क्लीन बॉल यश उद्ध्वस्त दांडी गोली उमेश आय विल डेफिनेटली फलंदाज झाले बाद राजकुमार पाटील बॅक टू द पवेलियन।
तसं आपण लवकर जा. ज्युनियर प्रेम भोईर येत आहेत. पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता. आणि गोलंदाज देखील आपण पाहतो अनुरागने 4 विकेट घेतले होते पहिल्या मॅचमध्ये. त्याच अनुरागने राजकुमार पाटीलला बाद केलेला आहे विकेट हॅट्रिकसाठी. जनार्दन वायले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. भडवल B+ हा संघ आपण पाहतोय. नेरळ विभागातील हा संघ आहे. काशीनाथ दादा पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय साईनाथ दादा पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. खऱ्या अर्थाने साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. क्रिकेट 6 दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. SP ग्रुप चषक 2026 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. ज्युनियर प्रेम भोईर स्ट्रायकिंगला आहेत. प्रचंड वेग आहे. अनुरागच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा डॉट बॉल. 1-1 ही धावसंख्या आहे. 46 धाव बनवायचे आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी अनुराग करतायत. पहिल्या मॅचमध्ये 4 विकेट घेतले होते. तोच अनुराग आपण पाहतो याही मॅचमध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. 46 बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर अपील करतायत आणि अपीलला फेटाळली पंचांनी. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. विक्रम शेलार सर आहेत. या मॅच मध्ये आपण पाहतोय ज्या मैदानाच्या चारी बाजूला आपण जे कटआउट्स पाहतोय रोशन, त्या कटआउटला आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच काशीनाथ पाटील यांनी आपण पाहिलं भास्करभाई चिकनकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच साठी. कोणत्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइड टर्न केला डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते 1 धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे उंबारली या टीमने. काल खऱ्या अर्थाने कुंदे टीमच्या रोशन घायलने 3000 रुपयांचं पारितोषिक मिळवलं होतं. डायरेक्ट हिट केलं होतं. बॅनर हिट शंकर पाटील साहेबांच्या बॅनरला त्यांनी डायरेक्ट हिट केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल काशीनाथ दादा पाटील साहेब उपस्थित आहेत. गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. भास्करभाई चिकनकर साहेब, अभिमन्यू चिकनकर साहेब, साईनाथ दादा पाटील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सागर फराड आणि रोशन फराड यांची ही टीम. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण की एक संघ आहे डोंबिवली विभागातील आणि एक संघ आहे नेरळ कर्जत विभागातील. तो म्हणजेच भडवल B+. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये 1-1 सामना जिंकलाय. अपील करतायत. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. अनुरागचं कौतुक करेन ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे उंबारली या टीमची. 1-5. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 41 या मॅच मध्ये उंबारली या संघाला.
साठी अजूनही बनवायच्या धावा या मॅच मध्ये 41. अवघ्या 5 धाब्यांचं षटक हाताळलं. याही मॅच मध्ये अनुरागने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पंकज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला बॅट्समन यश पाटील. ऑन साइडला बिगिट. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय. फलंदाज यश पाटीलच्या बॅटमधून. आणि प्रत्येक संघाला एक सुवर्ण संधी आहे. मेडन ओव्हर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी विकेट हॅट्रिकसाठी साईनाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अशोक भाग्यवंत आंबेगाव यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. झेलची शक्यता. फलंदाज झाले बाद. पॉइंटला झेल पकडलेला आहे यश पाटील. बॅक टू द पवेलियन. षटकार दुसऱ्या चेंडूवरती पंकजने तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. सिनियर प्रेम भोईर आणि ज्युनियर प्रेम भोईर ही जोडी आपण पाहू शकाल. पंकजने या बॉलवरती विकेट जरी आली किंवा या बॉलवरती जरी षटकार आला तर चिकरकर साहेबांनी आपण बघतो कशाचा पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. फलंदाजी जर षटकार मारला तर 1000 आणि गोलंदाजी जर विकेट घेतली तरी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. दोन्ही खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव. बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता परंतु चुकीची फेकी. 1 धाव झाली कंप्लीट. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती 2 धावा. या चुका टाळाव्या लागतील. भडवल बी प्लस या टीमला. 13 धावा धावफलकावरती आहेत. सिनियर प्रेम भोईर आणि ज्युनियर प्रेम भोईर ही जोडी मैदानावरती आहे. विस्फोटक फलंदाज आहे. सिक्सर किंग आहे सिनियर प्रेम भोईर. स्ट्रायकिंगला आहेत जे 4थ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. 46 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला 1 धाव मिळत्या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. मलंगड विभागातील सर्वात मोठी नाईट स्पर्धा साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. जगात भारी. 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि साईनाथ दादा पाटील यांचा वाढदिवस. ज्युनियर प्रेम अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. ज्युनियर प्रेम भोईर बॅक टू द पवेलियन.
हा खेळाडू आपण पाहतोय उंबारली या टीमचं उज्ज्वल भविष्य आहे, कारण की या सीझन मध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम साहिल सेवेकरच्या नावावरती आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल काशीनाथ दादा पाटील उपस्थित आहेत. कार्यसम्राट, उपसरपंच, कार्यसम्राट, समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप मोठं योगदान आहे काशीनाथ दादा पाटील यांचं. SP ग्रुप चषक यशस्वी बनवण्यासाठी पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि No+4 मिळतोय पंजा आणि बॅटिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? यस, फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑनफिल्ड कॉल नो बॉल आहे, त्याला चॅलेंज केलेला आहे. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे. भडवल B+ या टीमने हृदयाचे ठोके वाढलेले आहेत दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे देखील. रिव्ह्यू सक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण की पंचांचं म्हणणं आहे की चेंडू डीप होतोय आणि हा चौकार आलेला आहे. फलंदाज सिनियर प्रेम भोईरच्या बॅटमधून धावसंख्या आपण पाहू शकाल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. साहिल सेवेकरने चौकार लगावला अंतिम चेंडूवरती आणि आता मात्र इक्वेशन आहे 12 चेंडू आणि 28 ची गरज. 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये उंबारली या टीमला. जो संघ खेळतोय सिनियर प्रेम भोईर यांच्या आजीच्या नावाने स्वर्गीय येसुबाई भोईर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या नावाने 12 चेंडू 28 बनवायच्या आहेत. ॲक्शन रिप्ले आपण बघूया शेवटच्या चेंडूचा, ज्याच्यावरती चौकार आला. पंचांनी 9 चेंडू घोषित केलं होतं, त्याला चॅलेंज केलं आणि तिसऱ्या पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली. यस, थोडेसे बेंड देखील झाले होते बॅट्समन आणि हा चेंडू डीप होत होता. योग्य निर्णय अविनाश सरांचा आपण पाहिलाय. रिकी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि मेन पंच आहेत विकी सर. 12 चेंडू 28 ची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा. हे षटक फार महत्वाचं असेल, हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. उंबारली या टीम वरती बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. भडवल B+ पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला उंबारली संघ. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 28 ची गरज. रणअप मध्ये अडचण निर्माण होतोय. पंचांचा इशारा डेड बॉलचा येतोय. प्रेशर आहे, प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. 11 चेंडू बनवायचे, धावा 28 या मॅच मध्ये. क्या बात आहे. डीजे मास्टर गणेश पाटील पहिल्या रात्रीपासून मंत्रमुग्ध करतायत. मान्यवर देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चला, सामना संपल्यानंतर मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल, पुन्हा एकदा रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय.
टायमर सेट आहे. 9 मिनिटं आतापर्यंत घेतलेली आहेत. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. 13 संघांना आपण पॅनलाइज केलेले आहे या स्पर्धेमध्ये. मिस टायमिंग आहे. शॉट फाईन लेगला फिल्डर आणि हा झेल सोडलेला आहे. हा झेल सोडली की मॅच सोडली आहे येणारा काळच ठरवेल. कारण की प्रेम भोईरला मिळते जीवनदान. सिक्सर किंग आहे. वेल फिनिशर आहे सिनियर प्रेम भोईर. आणि प्रेम भोईरचा हा झेल सोडलेला आहे आणि त्याच्यावरती मिळतील एकूण धावा 3. यस, गेंदबाज का दिल टूटा है. कारण की ज्याप्रमाणे प्रेम भोईर बॅटिंग करतोय हा झेल महागात पडेल. भडवल बी प्लस या टीमला. 10 चेंडू शिल्लक, 25 ची गरज. सोनारपाडा टीमला पहिल्या मॅच मध्ये उंबारली टीमने पराभूत केलंय. फुल टॉस त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय उंबारली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. दोन्ही संघांनी आजच्या रात्रीमध्ये एक सामना जिंकलेला आहे. भडवल बी प्लस या टीमने सापाड संघाला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. तर उंबारली या टीमने बलाढ्य सोनारपाडा टीमला पराभूत केलेला आहे. आणि दोन्ही संघ आमने सामने आहेत. फुलटॉस चेंडू, एक धाव तर पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय. आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 29 29 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 17 या मॅच मध्ये. 11 मिनिटे घेतलेली आहेत. 4 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत. हे 3 चेंडू टाकण्यासाठी 9 चेंडू शिल्लक, 17 ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली या टीमने. प्रेम भोईर यावीस लॉफ करतायत. मी आधीच म्हटलं होतं नितीन सर, झेल सोडलाय प्रेम भोईरचा, तो झेल महागात पडेल. लॉंग भोईर बॅटिंग करतोय आणि प्रेम भोईरच्या नावाचं गुणगान गाणारे गीत आपण ऐकलं, गेम चेंजर. आणि हा सामना टर्न केलेला आहे. कारण की 8 चेंडू शिल्लक, 11 ची गरज या मॅच मध्ये. 28 धाव बनवायचे होते 2 षटकांमध्ये. महागडी गोलंदाजी करतायत रिकी. 4 चेंडू 17 आतापर्यंत खर्च करतो रिकी हा गोलंदाज. साहिल सेवेकर आणि प्रेमने एक षटकार लगावलाय या षटकामध्ये. नवीन पाटील अचूक माहिती देत आहेत. ऑफिशियल गुणलेखक आहेत प्रसाद पाटील आमच्या समवेत आहेत. दरवर्षीप्रमाणे ही A1 जोडी गुणलेखकाची. 8 चेंडू आणि 11 ची गरज. सामना टर्न झालाय. ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, गोलीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. खराब फिल्डिंग, जणू काही या फटक्याचे चटके लागले असतील. सीमा पार, चौकार. वन साइड हिरो प्रेम भोईर. काय बॅटिंग सुरू आहे, मॅच विनिंग बॅटिंग.
रणबॉल इक्वेशन आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. महागडी गोलंदाजी केली. या षटकामध्ये आले तब्बल धावा 23. 2 षटकांमध्ये 28 बनवायच्या होत्या आणि आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि अवघ्या 5 धावांची गरज आहे. स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली या टीमला. मॅच साहिल सेवेकर खेळतायत. एक षटकार एक चौकाराच्या साह्याने तब्बल 500च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 10 धावांवरती त्याला साथ देतोय सिनियर प्रेम भोईर. 7 चेंडू आणि 18 बनवल्यात. 6 चेंडू 5 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. यापुढील सामना असेल माहिरा 11 योगेश यांचा संघ आपण पाहू शकाल. आई गावदेवी 12-13 नागाव आणि त्यांना फाईट करेल त्रिशा बिल्डर्स चाफेवाडी. चाफेवाडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. चला नागाव संघ आपण थोडंसं पाठीमागे या. नागाव संघ 6 बॉल 5 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आला डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 5 धावांची गरज आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज आहेत उमेश. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. असे सर्वांचे लाडके कार्यसम्राट, उपसरपंच, कार्यसम्राट, समाजसेवक, जनसेवक, गोरगरिबांचे कैवारी, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, अर्थातच सर्वांचे लाडके काशीनाथ दादा पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन साहिल सेवेकर. बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट रन बॉल इक्वेशन आहे. 4 चेंडू बनवायचे, धावा 4. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. भावेश पाटील. 4 चेंडू 4 ची गरज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत. हा नियम आहे या स्पर्धेमधील. क्या बात आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. हा ट्रेडमार्क फटका आहे. भावेश पाटीलचा हा आवडता फटका आणि भावेश पाटीलने हा चौकार लगावलाय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान, गावदेवी उंबारली संघ दाखल होतोय SP ग्रुप चषकाच्या पुढच्या फेरीमध्ये, अर्थातच क्वार्टर फायनल.